काल लांबवल्यामुळे हेराफेरीची भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली। निवडणूक आयोगाची अकार्यक्षमता उघड होतीये। 17 दिवस मतपेट्या गोडाऊनमध्ये ठेवाव्या लागणार आहेत, त्यामुळे हेराफेरी करायची संधी सरकारला मिळू शकते असा गंभीर आरोप त्यांनी व्यक्त केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ झालेला आहे। निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे। आता निकाल जो आहे तो 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे। म्हणजे जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल। तर निकाल लांबणीवर गेल्यामुळे काय नेमका परिणाम होऊ शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम सुरक्षित ठेवावे लागतील। मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागतील। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा लागणार आहे। 24 ठिकाणी मतदान बाकी असल्यामुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याचीही शक्यता आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांना दररोज स्ट्रॉंग रूमची पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे।